आता बाळंतपण होतं म्हणजे नेमकं काय होतं? आपण गरोदरपण म्हणजे काय आपण बघितलं. बाळंतपण होतं म्हणजे काय? बाळंतपणाला इंग्लिशमध्ये डिलिव्हरी म्हणतात किंवा लेबर म्हणतात. आणि या बाळंतपणामध्ये काय होतं की बाळंतपणाच्या कळा सुरू होतात. कळा का सुरू होतात नेमकं माहीत नाही, पण शरीरामधले जे आंतररस असतात त्यांच्या प्रमाणामध्ये बदल होतात आणि त्यामुळे कळा सुरू होतात. नॉर्मली सुद्धा गरोदरपणामध्ये बाईचं जे गर्भाशय असतं ते थोडंसं आकुंचन प्रसरण पावत असतं आणि त्या बाईने जर आपल्या पोटावरती हात ठेवला तर मध्येच तिला आपलं गर्भाशय खूप टाईट वाटेल आणि मध्ये ते सैल वाटेल. या आकुंचन प्रसरण पावण्याची जी प्रक्रिया असते त्याला आम्ही ब्रॅक्स्टन हिक्स कॉन्ट्रॅक्शन म्हणतो. हे नैसर्गिक आहे, पण त्याच्यामध्ये दुखणं नसतं. पण बाळंतपणाच्या कळा जेव्हा होतात तेव्हा गर्भाशयाचं आकुंचन पावतं, प्रसरण पावतं आणि त्या कळांच्या सोबत त्या बाईला खूप ओटीपोटामध्ये दुखतं, कमरेच्या खालच्या भागामध्ये दुखतं आणि त्यासोबतच गर्भाशयाच्या तोंडातून थोडासा रक्तमिश्रित स्त्राव व्हायला लागतो. मग आम्ही तुम्हाला सांगितलं आता हा बघा गर्भ आहे आणि बाळंतपणाच्या कळा सुरू झाल्यानंतर हे गर्भाशयाचे जे तोंड आहे ते हळूहळू उघडायला लागतं. आधी 1 बोट, मग 2 बोट, मग 3 बोट आणि 4 बोट. आणि 4 बोट जेव्हा पूर्ण गर्भाशयाचं तोंड उघडतं तेव्हा ही गर्भजल पिशवी जी असते ती फाटते आणि त्यातलं जे पाणी असतं ते बाहेर येतं. आता बाळंतपण साधारणपणे बाळंतपणाच्या ज्या कळा असतात त्या सुरू झाल्यानंतर 24 तासाच्या आतमध्ये बाळंतपण व्हायला पाहिजे. आमच्या मेडिकल ह्याच्यामध्ये आम्ही म्हणतो विज्ञानामध्ये की ए सन शुड नेवर सेट ट्वाइस ऑन अ वुमन इन लेबर. म्हणजे काय की आजचा सकाळचा सूर्य उगवला, बाळंतपणाच्या कळा सुरू झाल्या की उद्या सकाळचा सूर्य उगवण्याच्या आधी तिचं बाळंतपण व्हायला पाहिजे. किंवा आज संध्याकाळचा सूर्य मावळला, तिला बाळंतपणाच्या कळा सुरू झाल्या तर उद्या संध्याकाळचा सूर्य मावळेपर्यंत तिचं बाळंतपण व्हायला पाहिजे. 24 तासाच्या आतमध्ये बाळंतपण व्हायला पाहिजे. 24 तासाच्या पेक्षा जर बाळंतपणाला जास्त वेळ लागला तर आम्ही म्हणतो की बाळंतपण अडलेलं आहे आणि अशा वेळेला मग डॉक्टरांना नैसर्गिक बाळंतपण न करता कधी चिमटा लावावं लागतो, कधी सिझेरियन करावं लागतं, नाहीतर मग बाळ आणि बाळंतीण दोघांनाही धोका होऊ शकतो. आता हे जे बाळंतपण होतं, बाळंतपणाच्या 3 अवस्था किंवा 3 स्टेजेस असतात. फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज आणि थर्ड स्टेज. आणि तिन्ही अवस्था किंवा स्टेजेस जेव्हा पूर्ण होतात तेव्हा आम्ही म्हणतो की बाळंतपण हे झालेलं आहे. आता पहिली स्टेज म्हणजे काय की बाळंतपणाच्या कळा सुरू झाल्यानंतर हे गर्भाशयाचं तोंड पूर्ण 4 बोट उघडेपर्यंत ही जी अवस्था असते त्याला म्हणतात फर्स्ट स्टेज. गर्भाशयाच्या कळा सुरू झाल्यानंतर गर्भाशयाचं तोंड पूर्ण 4 बोट उघडेपर्यंत आणि गर्भाशयाचं तोंड 4 बोट उघडल्यानंतर ही जी गर्भजल पिशवी असते ती फाटते आणि त्याच्यातनं पाणी व्हायला लागतं. आता ही दुसरी स्टेज आहे. दुसरी स्टेज म्हणजे काय, गर्भाशयाचं तोंड पूर्ण 4 बोट उघडल्यापासून तर गर्भ पूर्ण बाहेर येईपर्यंत त्याला सेकंड स्टेज ऑफ लेबर म्हणतात. आणि ह्याच्यामध्ये काय होतं की गर्भ बाहेर येतो. आता साधारणपणे 95% केसेसमध्ये बाळंतपण हे नैसर्गिक होतं, नॉर्मल बाळंतपण होतं. फक्त 4 ते 5% केसेसमध्ये डॉक्टरांना त्याच्यामध्ये सिझेरियन करावं लागतं किंवा फॉर्सेप्स चिमटा लावावं लागतो किंवा एक सक्शन मशीन म्हणून असते व्हॅक्यूम मशीन, तर त्याच्यामुळे व्हॅक्यूम हे करून लावून बाळंतपण करावं लागतं. साधारणपणे 95% केसेसमध्ये बाळंतपण हे नैसर्गिक होतं. आणि मग या दुसऱ्या स्टेजमध्ये काय होतं, आता बघा गर्भ हा डोक्याकडून आहे आणि जो बाळंतपण करणारा जो व्यक्ती असतो त्या व्यक्तीने काळजी घेणं आवश्यक असतं. त्या व्यक्तीने
सर्व निर्जंतुक साधनांचा वापर केला पाहिजे. त्याने असे ग्लोव्ज घातले पाहिजेत जे निर्जंतुक आहेत. नाहीतर मग ती बाई कुठेही काम करते, ती डॉक्टर किंवा नर्स किंवा गावातली दाई शेतात काम करते किंवा शेण काढते किंवा कचरा उचलते आणि त्याच हाताने जर येऊन बाळंतपण केलं तर तिच्या हाताला जे जंतुदोष असतात ते या गर्भालाही इजा करू शकतात, गर्भाला जंतुदोष होऊ शकतो आणि आईच्या योनी मार्गाच्या आतमध्ये जाऊन आईला पण जंतुदोष होऊ शकतो. म्हणून हात स्वच्छ धुवायला पाहिजे, निर्जंतुक असे ग्लोव्ज वापरायला पाहिजे. त्याचा फायदा परत जे बाळंतपण करतायत त्यांना होतो की समजा आईला जर काही जंतुदोष असेल तर मग तिला त्या जंतुदोषांची लागण होणार नाही. त्या आईला काहीच करायचं नसतं, आईला कळा द्यायच्या असतात, पण जे डॉक्टर किंवा नर्स मदत करत असते त्यांना त्या बाईला धीर द्यायचा असतो, कारण कळा येत असतात तर तिला प्रचंड दुखत असतं. दुसरी गोष्ट अशी की ही खालची जागा, तिचं मायांग योनिमार्ग अतिशय नाजूक असतं त्या बाईचं आणि त्यामुळे तो विशेषतः डोक्याकडनं जेव्हा असतं तेव्हा कडक डोकं जेव्हा एकदम असं बाहेर आलं तर ही जागा फाटू शकते. केवळ मायांगच फाटतं असं नाही, योनिमार्ग गर्भाशयाचं तोंड फाटू शकतं, कधीकधी तिचं गुदद्वार फाटू शकतं, कधी लघवीची पिशवी फाटू शकते आणि म्हणून मग या गर्भाला त्याच्या प्रेशरमुळे ते खालचं अंग बाईचं फाटू नये म्हणून त्या ठिकाणी असं व्यवस्थित प्रेशर द्यावं लागतं. ती जागा नरम करावी लागते, मलम लावून ती जागा नरम करावी लागते. जंतुनाशक मलम आम्ही तिथे लावतो म्हणजे कडक डोकं त्याच्यातनं बाहेर येणं सुलभ होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की मग मी तुम्हाला सांगितलं ॲडजस्टमेंटचं की गर्भ जेव्हा आईच्या गर्भाशयात असतं तेव्हा त्याची हनवटी अशी छातीला टेकलेली असते आणि ज्या वेळेला हनवटी अशी छातीला टेकलेली असते तर हा जो डोक्याचा भाग असतो तो आकाराने लहान असतो आणि तो बाहेर निघण्यामध्ये मदत होते. आणि म्हणून बाळंतपणाच्या वेळेला जोपर्यंत डोकं बाहेर येत नाही तोपर्यंत हा डोक्याचा भाग आम्ही असा थोडासा खाली दाबून हनवटी छातीला टेकवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे मग समजा डोकं असं झालं तर काय होईल, ते नीट बाहेर येऊ शकणार नाही आणि त्यामुळे असं हनवटी खाली टेकवण्याचा प्रयत्न केला, डोकं थोडं खाली दाबलं तर डोकं निघायला मदत होते. आता या ठिकाणी बघा हे डोकं दिसतंय, अजून बाळंतपण झालेलं नाही आहे, बाळंतपणाच्या कळा सुरू झाल्या, ती मुतोंडी फुटली, आता हळूच थोडंसं डोकं दिसतंय, केस दिसतात आहेत. आता बघा तोंड बाहेर आलेलं आहे, चेहरा बाहेर आलेला आहे, अजूनही बाळंतपण पूर्ण झालेलं नाही आहे. आता पूर्ण गर्भ बाहेर आलेला आहे. गर्भ बाहेर आला की हे बाळ रडलंच पाहिजे. कारण काय, हे बाळ जर जन्मलेलं बाळ ताबडतोब रडलं नाही तर बाळंतपण करणाऱ्या डॉक्टरांवरती आणि त्या आईवडिलांवरती घरच्या लोकांवरती रडण्याची पाळी येते. हे का बाळ रडायला पाहिजे, याचं कारण असं की गर्भ जेव्हा आईच्या गर्भाशयात असतो तेव्हा त्याला प्राणवायू सरळ आईच्या रक्तातून वारमधनं आणि नाळमधनं मिळत असतं आणि त्याच्या फुफ्फुसाच्या ज्या पिशव्या असतात त्या बंद असतात. गर्भ जेव्हा बाहेर येतो आणि रडतो त्या रडण्याबरोबर तो पहिला श्वास घेतो आणि त्याच्या फुफ्फुसाच्या पिशव्या उघडतात आणि त्या श्वासासोबत त्याच्या रक्तामध्ये ऑक्सिजन जातं आणि त्या ऑक्सिजन ताबडतोब मेंदूला जातं. मेंदूला ऑक्सिजनची अतिशय गरज असते, तर त्यामुळे बाळ ताबडतोब रडलं पाहिजे. गुदमरलेलं जर बाळ असेल तर ते बाळ मरू शकतं किंवा ते बाळ पुढे मतिमंद होऊ शकतं किंवा मेंदूला रक्तपुरवठा नीट न झाल्यामुळे त्याला पुढे फिट वगैरे येऊ शकतात. आणि म्हणून मग आमचं सारं लक्ष बाळाकडे असतं आणि जर ते गुदमरलेलं असेल तर त्याला कृत्रिम पद्धतीने श्वास देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्याच्या तोंडामध्ये काही जर गेलं असेल, कारण थोडं रक्त पाणी जाऊ शकतं, तर ते आम्ही साफ करतो. त्याच्या नाकातोंडात पण पाणी जाऊ शकतं,
ते साफ करतो, म्हणजे त्याला श्वास घ्यायला मोकळं होतं. तर हे रडणं अतिशय महत्त्वाचं असतं, की बाळ बाहेर आलेलं आहे पण अजूनही बाळंतपण झालेलं नाही आहे. पूर्ण बघून घ्या. बाळंतपणाच्या कळा सुरू झाल्या, 4 बोट गर्भाशयाचं तोंड उघडलं, मुतोंडी फुटली, अजून बाळंतपण पूर्ण झालेलं नाही आहे. डोक्याचा थोडा भाग दिसतो आहे, बाळंतपण पूर्ण झालेलं नाही आहे. चेहरा दिसतो आहे, बाळंतपण पूर्ण झालेलं नाही आहे. गर्भ बाहेर आलेला आहे, बाळंतपण पूर्ण झालेलं नाही आहे. मग मी तुम्हाला वरविषयी सांगितलं. बाळ जेव्हा बाहेर येतं त्याच्यानंतर ही जी वर असते ती वर सुटायला लागते आणि मग ते सुटलेली वर ती बाहेर येते. अशी गर्भ बाहेर आल्यानंतर अर्ध्या तासाच्या आतमध्ये ही वर बाहेर यायलाच पाहिजे. कधी कधी काय होतं, चुकून ही वर चिपकलेली असते किंवा अर्धवटच सुटते आणि मग ती वर बाहेर येत नाही किंवा अर्धवट सुटते. त्यामुळे त्या बाईला प्रचंड रक्तस्राव बाळंतपणात होऊ शकतो आणि ती बाई त्यामुळे मरू शकते. आपल्या देशामध्ये बाळंतपणामध्ये ज्या बाया मरतात त्याच्यामध्ये वर वेळेवर न सुटणं आणि प्रचंड रक्तस्राव त्यामुळे होणं एक महत्त्वाचं कारण आहे. त्यामुळे आम्ही अर्धा तास वाट बघतो आणि अर्ध्या तासामध्ये जर ती वर बाहेर आली नाही तर याचा अर्थ असा की ती वर चिपकलेली आहे. आता या ठिकाणी बघा, गर्भ बाहेर आलेला आहे, 2 वाजलेले आहेत आणि 3 वाजले पण अजूनही वर ही बाहेर आलेली नाही आहे. अशा वेळेला ताबडतोब जर घरी असेल तर ताबडतोब हॉस्पिटलमध्ये न्यायला पाहिजे जिथे ऑपरेशनची सुविधा आहे. आणि इतरही ठिकाणी लहान हॉस्पिटलमध्ये किंवा कुठे नर्सच्या क्वार्टरमध्ये किंवा सब सेंटरमध्ये PSCमध्ये जर बाळंतपण होत असेल तर ताबडतोब मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्या बाईला न्यायला पाहिजे. अशा वेळेला मग आम्ही सुगणी देतो आणि एक छोटंसं ऑपरेशन करतो, म्हणजे हात आतमध्ये घालून ती पूर्ण वर जी असते ते आम्ही बाहेर काढतो. ते ताबडतोब बाहेर काढणं आवश्यक असतं, नाहीतर ती बाई प्रचंड रक्तस्राव होऊन ती मरू शकते. भेटूया तारुण्य भानच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत.